नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. मा पेढा घेते आणि बरोबर कावेरीच्या समोरून उभी राहते. कावेरीला म्हणते, अगं तोंड गोड कर, कारण यांना आता बरं वाटायला लागलंय. यांच्यावर कुणी जीव घेणं हमला केला हे लवकरात लवकर आपल्याला कळणार आहे. मग हा चोर पोलीसचा खेळ जागेवरच थांबणार आहे. आता अमृता घाबरलेली असते आणि तिथे जवळ जी फाईल असती त्या फाईलवर ती पटकन ज्यूसचा ग्लास आणून देते. यांची ही चर्चा चाललेलीच असते. चर्चा होते कुठे नाही होत ते लगेच संदीप म्हणतो, चला मला खूप महत्वाची मीटिंग आहे, मी जातो. आणि संदीप चाललेला असतो. समोर जाऊन बघतो काय, त्याच्या फाईलवर पूर्ण ज्यूस सांडलेला असतो. संदीप जोरात ओरडतो आणि म्हणतो, अरे दादा, तुला कळतंय का माझी इतकी महत्वाची मीटिंग, आणि बघ की माझ्या फाईलवर ज्यूस सांडला, तुला काही कळतं का रे? यमुना लगेच म्हणते, दादा एवढा काय रिॲक्ट होतोय, तशी कोटीची डील साईन करायला चालला होता. अरे एवढ्याशा पगाराची नोकरी करतो तू आणि एवढं काय रिॲक्ट होतोय? सांडलं तर सांडू दे की, कुठं कोटीने नुकसान व्हायला लागले. पौर्णिमा म्हणते, यमुना तुला कळतंय का, संदीप बद्दल बोलतीये तू, बोलायची काही पद्धत आणि मुळात तुला अक्कलच नाहीये, कुणाबद्दल आपण काय बोलावं. माझा मुलगा करतो की कमी पगाराची नोकरी करतो, पण तेवढ्या पगारात आम्ही खुश आहोत, स्वतःचं पोट भरतो आणि आम्हालाही खुश ठेवतो. दुसऱ्याच्या जीवावर तर जगत नाही ना आम्ही स्वतःचे कमवतो आणि स्वतःच खातो. दुसऱ्याच्या जीवावर आयतं बसून खाणारे नाही आहोत. त्यामुळे तुझी बोलली ना यमुना, ते चुकीचं बोललेली आहे. इतकं काय ही पौर्णिमा बोलते की यमुनाची बोलती बंद करते. घरात आता भांडण सुरू झालेलं असतं. मा म्हणते, पौर्णिमा तू गैरसमज करून घेतलाय. नाही बहिणी, गैरसमज नाही केलाय मी, बरोबरच बोलतीये. यांचं हे भांडण बरोबर लावून देते आणि अमृता ही संधी साधून बरोबर बाबांच्या रूम मध्ये गेलेली असते. तिथे जाऊन म्हणते, म्हाताऱ्या आता नीट व्हायला लागलाय होय, आणि एवढी कसली धडपड, एवढी कसली घाई रे, सगळं काही मी केलंय हे सांगण्याची. म्हाताऱ्या तुला स्वस्त बसवतच नाही का रे? म्हणून आता अमृता उशी घेते आणि उशीने बाबांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असते. पण अमृताला माहितीच नसतं की बाबांचा हात आता हालायला लागलाय आणि त्या हाताच्या खाली घंटी ठेवली. ती घंटी वाजवली की कुणाला तरी आवाज येणार की बाबाला काहीतरी हवंय. हे सगळं काही चालू असताना इकडे भांडण चाललेलं असतं हॉलमध्ये आणि तिकडे अमृता बाबांचं तोंड दाबत असते. तेवढ्यात कावेरीच्या लक्षात येतं, एवढ्या गोंधळात ही कुठे गेलीये. पटकन कावेरी तिच्या मागे बाबांच्या रूम मध्ये पळत जाते आणि बाबा तोपर्यंत घंटी वाजवायलाच लागलेली असतात. ही जोरात असं तोंड दाबते. बाबा तशी जोरात घंटी वाजवतात. ती पटकन घंटी वाजतीये म्हणून घाबरते आणि माघारी फिरायला लागते. तेवढ्यात काय बाबा तिचे केस धरून असे गच्च ओढतात की तिचे केस सोडायला तयारच नसतात. तिने विग घातलेला असतो, तो विग बाबांच्या हातामध्ये येतो. ती मात्र पुढे पडायला जाते. तेवढ्यात लगेच कावेरी म्हणते, थांब अमृता, जागेवरच थांब. सगळा काही जो प्रकार आहे तो बरोबर कावेरीने डोळ्यात आठवलेला असतो की नेमकी काय झालंय. बाबांनी हिचे केस पकडले आणि ही घाईघाईने इथून पळतीये. कावेरी आता तिच्या समोर जाऊन उभी राहते, कारण रेड हँड पकडलेली असते अमृताला कावेरीने. कावेरी म्हणते, काय ग अमृता, हा खेळ होता तुझा? आणि तिचा विग जो असतो तो हातात घेते कावेरी आणि म्हणते, मागच्या वेळेला मी उशीर केला होता पोचायला, पण या वेळेला नाही. तुझ्यावर मी लक्ष ठेवूनच होते नेमकी काय चाललंय. आता कशी पकडलीये? अमृता आता घाईघाईने तिथून जायला लागते. कावेरी तिचा हात असा जोरात धरून ओढते आणि तिला जागेवर थांबवते. तेवढ्यात काय मा आलेली असते घाईघाईने, कारण बेलचा आवाज मालाही आलेला असतो. मा म्हणते, आले आले. मा म्हणते, कावेरी तू यांच्या खोलीत काय करतीये? कावेरीला बघून मला धक्का बसलेला असतो, पण समोर अमृता आहे त्यामुळे मला काही एक वाटलेलं नसतं. कावेरी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि पटकन अशी अमृताला फिरवते की अमृताचे छोटे केस मला दाखवते. मा म्हणते, अगं अमृता हे काय आहे? अमृता ही घाबरलेली असते आणि आता माने तर डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो की हे काय अमृता? एक 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 करून सगळी घरातली मंडळी बाबांच्या रूम मध्ये येऊन थांबलेली असते. आता माने ही अमृताचा हात पकडलेला असतो आणि मलाही धक्काच बसतो. एवढे मोठे केस घेऊन फिरणारी ही शॉर्ट केसांची कशी झाली? मला आता जबर असा धक्का बसलेला असतो आणि घरची सगळी मंडळी येते, त्यांनाही धक्काच बसलेला असतो अमृताचं हे रूप बघून. एवढे मोठे केस, साळसूद, अगदी सिंपल मुलगी घरात फिरणारी एवढी मॉडर्न, एवढेशे केस वगैरे आणि फारच मॉडर्न सगळ्यांच्या समोर येते. त्यामुळे सगळ्यांना एकदम धक्का बसलेला असतो. अमृताचं हे नवीन रूप कुठंचं? मा म्हणते, अमृता हा कोणता प्रकार? हे छोटे केस वगैरे हे काय ग? कावेरी म्हणते, मा मी सांगते की काय नेमकी आणि कुठला प्रकार घडलाय तोही तुम्हाला समजावून सांगते. अमृताचा सोज्वळपणा, साधेपणा तो गळून पडला नाही, तर तिचा खोटा चेहराही सगळ्यांच्या समोर आलाय. हे मोठे केस, हे सोज्वळपणा, सभ्यपणाचं वागणं, सगळं काही खोटं खोटं ही अमृता नाटक करतीये. तुम्हालाच काय घरच्या सगळ्यांना फसवतीये. तिला या घरची सून व्हायचीये म्हणून सगळं काही आव आणतीये ती. पण सोज्वळपणा, घरचे संस्कार
सगळं काही ह्या मोठ्या केसांवर ठरत नाही. मोठे केस लावले म्हणून सोज्वळपणा नाही आला हिच्या अंगात. आणि ही नाटकं तरी कशासाठी करतीये? या घरची सून होण्यासाठी? संस्कार हे मनात असावे लागतात, दुसऱ्यांना दाखवून नाही. पण हे कुठे माहिती? हिला फक्त दिखावा माहितीये ना. दुसऱ्यांना फसवायचं आणि दिखावा करायचा. बरोबर ना ग अमृता? आता ही मूर्ख यमुना पुढे येते आणि म्हणते, कावेरी, सोज्वळपणाबद्दल तू सांगणार का आम्हाला? आता एवढी अक्कल शिकवायला लागले, स्वतः एवढी सोज्वळ आहेस काय ग? इतकी वाईट वेळ नाही आली की तुझ्याकडून सल्ले घ्यावे? कावेरी म्हणते, हो ना, मग खाली भांडण सुरू असताना ही बाबांच्या रूम मध्ये काय करतीये? उदय भाऊजी, तुम्ही सगळ्यांना सांगा, ज्यूसचा ग्लास तुमच्या हातून सांडलेला नाहीये. मग ज्यूस कसं सांडलं संदीप भाऊजींच्या फाईलवर? खाली भांडण सुरू आहे म्हटल्यावर तिच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. तिने आपल्या सगळ्यांना भांडणाच्या नादी लावलं आणि घाईघाईने येऊन बाबांना इथे संपवण्याचा प्रयत्न करत होती. आता मात्र कावेरीच्या ह्या बोलण्याचा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अमृताचं एक एक रूप बाहेर यायला लागलेलं असतं. बाबांना लिहिता येतंय आणि बाबा सगळी काही आता माहिती देणार हे समजल्या ती हादरली आणि स्वतःचा जीव वाचण्यासाठी बाबांचा जीव घ्यायला त्यांच्या रूम मध्ये अगदी घाईघाईने आली. कावेरी पटकन तो पेपर घेते आणि म्हणते, ही बाबांचा जीव घ्यायलाच आली होती. बाबांनी कोणती अक्षरे लिहिली आणि इतके जोरात बाबा बेल वाजवत होते, अगदी घाबरलेले होते. आणि म ही 2 अक्षरे लिहिली बाबांनी एवढ्या गडबडीत. ही जेव्हा बाबांचं तोंड दाबत होते तेव्हा. मग आता तो पेपर घेते आणि अमृताच्या समोर उभं राहून तिला तो पेपर दाखवत असते. अमृता अगदी भामटी झालेली असते आणि शर्मेने मान खाली घालते. मा म्हणते, अमृता, हे काय? डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला, इतकं प्रेम केलं, जेवढं यमुनावर प्रेम करते तेवढं तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला. आणि तू काय करत होती? मला फसवत होती, यांना मारण्याचा प्रयत्न करत होती. काय गई अमृता? कावेरी जे म्हणतीये ते सगळं काही खरं आहे का? बोल पटकन. आता मात्र अमृता एकही शब्द बोलत नाही, माकडे बघत गप्प अशी उभी राहिलेली असते. मा म्हणते, बोल अमृता, बोल काहीतरी. अमृता म्हणते, उदय, सगळं तू सांगतोय की मी सांगू? तुला सांगता येतंय का उदय? उदय म्हणतो, बाबा लवकर बरे व्हावे म्हणून देवाला नवस केला होता आणि तिने स्वतःचे केस दान केले. आता कावेरी मात्र पाघळलेली असते आणि लगेच विश्वास ठेवते, उदय जे म्हणलाय ते बरोबर आहे आणि अमृता चुकीची नाही तर खरी आहे. माझे केस मी दान केले हे कळलं की तुला वाईट वाटणार, त्यामुळे मी तुला सांगितलंच नाही. अमृताने आता वेगळीच खेळी खेळलेली असते आणि सगळ्या खेळीमध्ये मात्र बिचारी कावेरी आता तोंडावर पडलेली असते. कावेरीने एवढा परफेक्ट प्लॅन केलेला असतो की तिच्या पुढेही अमृताने परफेक्ट असा प्लॅन केलेला असतो. अमृताच्या नजरेत, माच्या नजरेत अमृता पडायला हवी तर आता उलट होणार असतं, कावेरी पडणार असते. मी केस दान केले फक्त बाबांसाठी, बाबा बरे व्हावेत म्हणून सगळं काही मी केलं आणि हे केलंय हे कळालं की तुला वाईट वाटणार आणि मला कुणालाही वाईट वाटू द्यायचं नव्हतं. मला माहितीच नव्हतं माझ्या एवढ्या चांगल्या वागण्याचा इतका वाईट परिणाम होणार आहे. मला माहिती असतं तर मी सगळ्यांना आधीच सांगितलं असतं. इतके घाणेरडे जे आरोप माझ्यावर होणार असते मा, तर मी सगळ्यांना सांगून टाकलं असतं. कावेरी येते आणि परत तिचा हात पकडते. मग तू इथे कशाला आली? काय करत होतीस? मी काकांना अंगारा लावायला आले होते. बघ हा अंगारा, आणि अंगाऱ्याची पुडी सगळ्यांना दाखवते. अमृता आता सगळ्यांच्या नजरेत व्हिलन ठरायला हवी तर अगदी हिरोईन ठरलेली असते, कारण ती काकांना वाचवायला आली याच्यासाठी तिच्याकडे प्रूफ असतो. आणि तोंडावर पडलेली असते आपली कावेरी. पुन्हा एकदा माच्या नजरेत पडलेली असते ती कावेरी आणि जिंकलेली असते ती खोटारडी अमृता. अमृता आता अंगारा लावायला जाते. कावेरी पटकन तिचा हात धरते आणि तिला ओढते. खबरदार आमच्या बाबांच्या जवळ जाशील तर. मा येते आणि मा जोरात अशी कावेरीला ढकलून देते. खबरदार, यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यामध्ये पडण्याचा प्रयत्न केला तर. कावेरी जोरात ढकलून दिल्यामुळे ती टेबलवर पडलेली असते आणि आता तिला लागलेलं असतं. खबरदार, यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर मा जोरात अशी ओरडते. बाबांनाही खूप त्रास होत असतो की कावेरी खरी असून तिच्यावर अन्याय होतोय. अमृता मात्र हसत असते माच्या मागे उभा राहून, कारण तिला सगळ्या गोष्टीचा आनंद मिळत असतो. कावेरीला लागलेलं असं तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. पटकन कावेरी येते आणि मला म्हणते, इथले इथे सिद्ध करू शकते की अमृतानेच बाबांवर हल्ला केला होता. मा म्हणते, यश, हिला सांगतोस का काही? या मुलीला माझ्या डोळ्यापासून दूर कर आणि इथून घेऊन जा. यश आता कावेरीला ओढत ओढत घेऊन चाललेला असतो. कावेरी म्हणते, बाबा तुमच्यावर कुणी जीव घेणं हल्ला केला दाखवा. ती व्यक्ती या रूम मध्ये. पौर्णिमा उभी असते बाबांच्या समोर आणि तिच्या मागे बरोबर अमृता लपलेली असते. बाबा अमृताकडे बोट दाखवतात पण फसलेली असते बिचारी पौर्णिमा. आता सगळ्यांना धक्का बसतो की बाबांनी पौर्णिमाकडे बोट दाखवलंय, म्हणजे बाबांवर हल्ला पौर्णिमाने केलाय. यमुना बघत असते. आता तिची वाचा बसलेली असते, एकही शब्द बोलत नाही. अमृता मात्र हसायला लागलेली असते, कारण सगळं काही खापर हे पौर्णिमाच्या अंगावर फुटलेलं असतं. पौर्णिमाने बिचारीने काही एक केलेलं नसतं तरी बाबा बोट दाखवतात ते अमृताकडे, पण मध्येच असते
पौर्णिमा, त्यामुळे सगळं काही आहे ते आता पौर्णिमावर आलेलं असतं. आता मात्र सगळ्या घरच्या लोकांना धक्का बसतो. उदय म्हणतो, काकू तूही सामील आहे या कावेरीला? कावेरी म्हणते, नाही बाबा, काकूंकडे हात दाखवत नाहीये. काकू तुम्ही बाजूला व्हा. बाबा बरोबर अमृताकडे हात दाखवतात. मा म्हणते, बास, हा तमाशाच बास कर. आम्ही इथे नसताना यांना धमकवलं आणि पौर्णिमा काकूकडे बोट दाखव असं सांगितलं. तुझा तमाशा बास कर आता. मा म्हणते, आमच्या घरातून निघून जायचं तरच आमच्या घरात शांतता नांदणार. यश, हाताला धरून हिला घराच्या बाहेर काढ. हिच्या विरोधात कोर्टात केस करायची आत्ताच्या आत्ता. कळतंय का तुला? वकिलांना फोन लाव. मा धक्के मारून कावेरीला रूमच्या बाहेर काढते. अमृता मात्र हसायला लागलेली असते. ज्याचा डाव त्याच्यावरच उलटला. कशी मज्जा आली. माने आता वकील बोलवलेले असतात आणि यशला फसवून कावेरीने तिच्याशी लग्न केलं आणि अमृताला कोंडून ठेवलं. आपल्याला काहीतरी करायला लागणार आणि अमृताला आणि यशला न्याय मिळवून द्यायचाय. वकील साहेब, लवकरात लवकर या दोघांना न्याय मिळवून द्या. मा म्हणते, यश तू गप्प काय? तू सांग की वकील साहेबांना काय झालंय? यश म्हणतो, हो वकील साहेब, माझे म्हणतीये ते खरंय. मला नव्हतं माहिती माझ्या बाजूला अमृता नाही तर कावेरी आहे. मा म्हणते, वकील साहेब काहीही करा, ही मुलगी आजच्या आज आमच्या घराच्या बाहेर असलीच पाहिजे. कावेरी आता यश सोबत बोलायला येते की खरं सांगा, मी तिथे काय घडलं होतं? मला वचन दिलं होतं माझ्यासोबतच लग्न करणार. वकील म्हणतो, मॅडम एवढ्याने वचन दिलं म्हणून लग्न झालंय हे सिद्ध होत नाही. वकील आता कावेरीच्या विरुद्ध बोलत असतो आणि कुठल्याही जजला जर हा फोटो दाखवला तर कुणीच मान्य करणार नाही की तुमचं आणि यशचं लग्न झालंय, कारण चेहरा दिसतच नाहीये. मग तुम्ही यशची बायको हे कसं मान्य करायचं? वकील म्हणतो, सुलक्षणा मॅडम तुम्ही अगदी बिंदास्त राहा. तुम्ही म्हणाला तसं या मुलीला आपण घराच्या बाहेर काढू म्हणजे काढू. तिचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणू. वकील म्हणतात, संध्याकाळपर्यंत ही घराच्या बाहेर असणार म्हणजे असणार, तीही कायमची. घरातल्या सगळ्या लोकांना खूप असा आनंद झालेला असतो, फक्त बिचाऱ्या विद्याला वाईट वाटत असतं. यशने आता कावेरीला जे लागलेलं असतं त्याला मलमपट्टी करतो आणि अजूनही त्रास होतोय का तुम्हाला? त्रास होतोय का? मी काही सोडणार नाहीये. त्या अमृताला जोपर्यंत सगळ्यांच्या समोर खरा चेहरा आणत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. मला असं वाटतंय की आज माझ्या हातून मरणार ती अमृता. यश म्हणतो, काय बोलताय कावेरी? हो. कावेरी काठी घेऊन डायरेक्ट त्या अमृताला मारायला निघालेली असते. यश तिला म्हणतो, थांबा आणि ऐकून घ्या. शांतपणे काय तो करा. उगाच घाईघाईने सगळा निर्णय घ्यायला जाऊ नका. एकदम शांत राहा बरं तुम्ही. कावेरी तुम्ही जरा शांत बसता का? पुढच्या काही मिनिटात आपल्याकडे पुरावा असणार आहे. कसा? केक खाल्ल्यावर अमृताने नशेमध्ये असताना मी तिला म्हटलं की तुला गिफ्ट आणलंय आणि तिच्या नशेच्या याच्यामध्ये मी तिच्या हातामध्ये एक ब्रेसलेटही घालून दिलं. त्या ब्रेसलेटमध्ये रेकॉर्डर आहे. ती याबद्दल कुणातरी बरोबर बोललीच असणार आहे आणि तिच्याबद्दल काहीतरी पुरावा आपल्याकडे मिळणारच. तू थोडा वेळ थांब. काय सत्य सगळ्यांच्या समोर नक्कीच येणार. तू जाऊन हमला करू नको किंवा तिला त्रासही देऊ नको. सगळं काही आपाप समोर येणार असेल तर तू कशाला मध्ये पडतीये कावेरी? यश म्हणतो, आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अमृताला सोडायचं नाहीये कावेरी. काही झालं तरी शिक्षा तिला झालीच पाहिजे. यश आता अमृताकडे येतो आणि तिला लाडीगोडी लावतो. तिच्या हातातलं ब्रेसलेट काढतो. तेही अमृताला कळत नाही आणि पटकन ते ब्रेसलेट घेऊन गेलेला असतो आणि नंतर त्याच्यात जो रेकॉर्डर असतो तो काढतो आणि लॅपटॉपमध्ये काय त्यांनी रेकॉर्ड वगैरे केलंय की ते चेक करतो. तर ही म्हटलेली असते, श्रीकांतला संपवायलाच लागणार लवकरात लवकर, नाही तर जेलची हवं मला खायला लागणार. यश म्हणतो, सॉलिड प्रूफ आहे. आता लगेच जाऊन मी हा माला दाखवतो. कावेरी म्हणते, थांबा, लगेच तुम्ही मला दाखवायला जाऊ नका, कारण तुम्ही जर दाखवलं तर मला असं वाटेल की तुम्ही माझ्या बाजूनी आहे आणि मला वाईट वाटेल. मी जाऊन दाखवते, मग पुढे काय बोलायचं ते तुम्ही नंतर बोला. इकडे आता अमृताच्या लक्षात येतं की माझ्या हातातलं ब्रेसलेटच गायब आहे. ती आता तिच्या ब्रेसलेटचा शोध घ्यायला लागलेली असते आणि ती कुठे पडलं असेल याच्या मागे ती लागते. अमृताच्या लक्षात येतं, यशनी काही गडबड केली तर नाही ना? माझं ब्रेसलेट घेऊन यश काय करणार आहे? त्याला काय करायचंय? पण नक्कीच काहीतरी गडबड आहे, एवढं काय मला कळतंय. मग आता यशला बोलवते आणि म्हणते, हे बघ, आता तुलाच आवाज देणार होते कारण वकील साहेबांचा फोन होता. त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. लवकरात लवकर आपल्याला त्या कावेरीपासून सुटका मिळणार आहे. अगदी टेन्शन घेऊ नको आणि आजच जज साहेब निर्णय कळवणार आहे, त्यामुळे बिंदास्त राहा. तेवढ्यात काय कावेरी लॅपटॉप घेऊन आलेली असते. वकील साहेबांचा निर्णय यायच्या आधी घर सोडून जावं असं वाटतंय ना? मी जातीये, एवढं ऐका आणि मग काय ते ठरवा. मी लगेच घर सोडून निघून जाते. मी घर सोडून जायला हवं की लाडक्या अमृताने हे ऐकल्यानंतरच तुम्ही ठरवा. मा कावेरी म्हणते, ऐका, अमृताच्या रूम मध्ये एक रेकॉर्डिंग ठेवलं होतं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये काय रेकॉर्ड झाले सगळ्यांना ऐकवते. अमृता आता जिन्यामध्ये उभी असते. ही कावेरी स्वतःला खूप शाणी समजते ना, तिचा डाव आता तिच्यावरच कशी उलटवते बघतच राहा. कावेरीकडे जशी बोलल्याची क्लिप असते तशीच आता क्लिप म्हणजे ती खोटी क्लिप तयार करत असते अमृता कावेरीच्या विरोधात. अमृता आता घाईघाईने खाली येते. यश, माझं ब्रेसलेट दिसलं का?
कावेरी म्हणते, हे शोधतीयस का? तुझ्याकडे कसं आलं? अगं आलं नाही. कसं आलं, पळत आलं की ते आपोआप आलं हे नंतर कळेल. आधी मी काय सांगते ते तर ऐक अमृता. एवढी कसली घाई ग तुला? अमृताने तो आवाजच चेंज केलेला असतो आणि अमृताच्या ऐवजी आता सगळं काही कावेरी बोलली हे तिथे ऐकायला येत असतं अगदी सगळ्यांना. कावेरीचा डाव कावेरीवर उलटून टाकलेला असतो अमृताने आणि परत एकदा कावेरी तोंडावर पडलेली असते. सगळ्यांना आता धक्का बसतो की कावेरी हे काय करतीये. कावेरी म्हटली की श्रीकांतला संपून टाकायला लागेल, नाही तर तो माझ्या डोक्यावर बसेल आणि पोलीस मला धरून नेतील. सगळं काही स्पष्ट आवाज कावेरीचा येत असतो. आता यात फसायला हवी असते ती अमृता, पण फसते परत कावेरी. मग आता खूप चिडते आणि उभी राहते. अगं कुठे पेडशिली पाप, काय यांच्या जीवावर उठली ग? यांनी काय बिघडवलंय तुझं की त्यांचा जीव घ्यायला लागलीयस तू? मा इतकी रागवते ह्या कावेरीला. मा म्हणते, बघितलं का कशी तुझ्या वडिलांच्या जीवावर उठली ही? आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि लगेच पोलिसांना बोलून हिचा खरा चेहरा पोलिसांना दाखवूया आपण. पुरावा नाही म्हणून हिला सोडलं होतं ना, आता पुरावा घ्या आणि हिला घेऊन जा. लगेच बोलव पोलिसांना. कावेरी म्हणते, मा मी काही केलेलं नाहीये. आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, कुणाचाही आवाज वापरू शकतो आपण. अमृता म्हणते, हो मग कशावरून तू माझा आवाज वापरणार नव्हती? स्वतः फसले म्हणून ठीक आहे, मला तर फसवणार होतीस ना तू कावेरी. अमृता म्हणते, घर सोडायला लागू नये म्हणून किती खालच्या पातळीला जाशील आणि अशा फालतू गोष्टी करशील ना, वाटलं नव्हता कावेरी? तुला तुझ्या कर्माची फळं भोगायलाच लागणार आहे कावेरी, लक्षात ठेव. कितीही लपतू. कावेरी आता राग बेडरूम मध्ये आलेली असते. तिच्या मागे लगेच अमृता येते. अमृता म्हणते, काय गाय तुला काय वाटलं यश तुझं प्याद आहे हे मला कधीच कळणार नाही. मला माहिती होतं यश तुझ्या बाजूनी आणि माझ्याबद्दल तो नाटक करतोय प्रेमाचं. लग्न ठरल्यावर जो मुलगा साधा भावही देत नव्हता तो चक्क मला ब्रेसलेट गिफ्ट करेल, ही जरा वेगळी गोष्ट वाटत नाही का? आणि मी तुमच्या याच्यात फसणार होय? शक्यच नाही. अमृता आहे मी, सहजासहजी फसणार नाहीये. कितीही प्रयत्न कर तू काहीही प्रूव्ह करू शकणार नाहीयेस. अमृता येते आणि म्हणते, याच्या बाबतीत मी कायमच अलर्ट होते, पण कावेरी तू आता बॅग पॅक कर आणि लगेच निघायचा. जेलमध्ये जातीस की कुठे जातीये तुझं तू ठरव. अमृता कावेरीला खूप बोलते आणि म्हणते, यशला शेवटचं भेटून घे. ते ब्रेसलेट तोडते आणि राग तिथून निघून जाते. कावेरी आता हातात झालेली असते, तिच्याकडे काही एक उत्तरच राहिलेलं नसतं. अमृताने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि एका माणसाला संपवायचंय आज. माझ्याशी खोटं बोलल्याची काय किंमत चुकवावी लागते आज त्याला कळायलाच हवं. यशला फोन आलेला असतो की अमृताबद्दल सत्य आहे माझ्याकडे, तुम्ही या, तुम्हाला सांगतो मी अमृता काय. यश आता मागचा पुढचा काही एक विचार करत नाही आणि लगेच त्या माणसाला भेटायला चाललेला असतो. तुम्ही मला ऍड्रेस पाठवा, मी लगेच तुमच्याकडे येतो. कावेरी म्हणते, जाऊ नका, कुणी आपल्या विरोधात काही प्लॅनही करत असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच जाऊन येतो. पोलीस यायच्या आधी मला तिथपर्यंत जाऊन परत माघारी आलं पाहिजे. हे बघा तुम्ही जा, आपण स्वतःची काळजी घ्या आणि तिथे गेल्या लोकेशन मला सेंड करा. यश म्हणतो, ठीक आहे, तिथे गेलो की लोकेशन लगेच सेंड करतो. मला खात्री आहे मला जर काही झालं तर कावेरी लगेच याल तुमची काठी घेऊन. वकील साहेब आलेले असतात आणि कावेरीच्या विरुद्ध आता भक्कम असं आपण जज साहेबांना सांगून कावेरी घराच्या बाहेर जाणार म्हणजे जाणारच, यात काही शंकाच नाहीये. आता मला तो सांगत असतो. विद्या म्हणते, याच्या टकोऱ्यामध्ये हा ट्रे घालू का? याला काही घर कामं नाही का? आमच्या घरी येऊन बसला. निघ रे निघ, नको शहाणपणा शिकू आम्हाला. विद्या आता बिचारी एकटीच वकिलाच्या मागे उभे राहून बोलत असते. माने आता यमुनाला यशला बोलून आणायला लावलेलं असतं. कधीही बॅद घराच्या बाहेर जातीये ना असं झालंय मला. मा यशला फोन लावत असते कारण घरात यश नसतो. तेवढ्यात यशचा फोन कावेरीला आलेला असतो आणि कावेरी पटकन बोलायला बाजूला जाते. कोणाशी तरी बोलतोय तो. यमुना म्हणते, मा मी आले. आता यमुना कावेरीच्या मागे नक्कीच जाणार. यशने आता कावेरीच्या फोनवर फोन लावलेला असतो आणि तो अमृताच्या ताब्यात असतो. अमृता आता, यश काय रे, त्या सुलक्षणाला खूप माज आहे ना तिच्या दोन्ही मुलांवर, पण तिची दोन्हीही मुलं व्हायला गेलेली आहे. कुठल्या जीवावर माज करायला जाते ती सुलक्षणा? आता अमृता इतकी बोलत असते ही यशला आणि यशला तिने किडनॅप केलेलं असतं. अमृता आता सगळी काही भडास काढत असते. सगळं काही झालंय ते यशला ऐकवून दाखवत असते. तिची मुलं तिचं ऐकतच नाही. माझं जर लग्न तुझ्याशी झालं असतं तर सगळं व्यवस्थित झालं असतं, पण नाही, तिच्या हातात काहीच नाही. दोन्हीही मुलं तिच्या हातात नाही. यश आता जोरात ओरडत असतो, अमृता मला या गोडाऊन मध्ये का बांधून ठेवलं? तू आणि तुझी माणसं मला संपवू शकतात का? आता सगळा काही प्रकार कावेरीच्या लक्षात आलेला असतो आणि एक्झॅक्टली काय झालं हे कावेरीला कळालेलं असतं. कावेरी आता यशला म्हणते की मी आलेच आणि खिडकीतून उडी मारून कावेरी यशला वाचवण्यासाठी पळून गेलेली असते आणि हे बघितलेलं असतं यमुनाने. यमुना लगेच जाते आणि मला म्हणते यशचा आणि कावेरीचा हा प्लॅन होता. यश आधी पळून गेला आणि त्याच्या मागे आता कावेरीही पळून गेले, आपल्याला फसवलंय. इकडे आता सगळ्यांना धक्का बसतो की कावेरीने आणि यशने आपल्याला फसवलंय. इकडे मात्र अमृता म्हणते, अरे यश, तुझ्याशी लग्न करण्यात मला कधीही इंटरेस्ट नव्हता,
फक्त सुलक्षणाची जिरवायची, बदला घ्यायचा एवढंच काय माझ्या डोक्यात होतं. तुझ्यासारखे 56 यश मी सोडून देईन फक्त मी एका सुलक्षणाची जिरवायची किंवा तिला संपवायचं यासाठी. यशच्या सगळ्या बाजूने आता रॉकेल टाकलेलं असतं आणि स्वतःच्या हाताने अमृता आग लावते आणि यशला आता तिथेच जाळून मारण्याचा प्रयत्न करते. अमृताने त्या रूमला आग लावलेली असते. अमृता आणि तिचे गुंड तिथून बाहेर पडतात. पूर्ण बाजूने आग लागलेली असते. यश कावेरीला आवाज देतो, कावेरी कावेरी, आणि कावेरी बाहेर असते आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असते. कावेरी आता यशला शोधत बरोबर येते आणि यशच्या जवळ जी आग लावली सगळी काही कावेरीने विझवलेली असती आणि यशचा जीव वाचवलेला असतो. कावेरी स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेते आणि स्वतः ओली झालेली असते. त्या ओल्या साडीने यशलाही विझवते. यशचा जीव कावेरीने वाचवलेला असतो. तिथे आता यमुना आणि मा आलेली असते. यमुना म्हणते, बघितला का मा, तुझा हा लाडका यश कावेरी सोबत इथे आणि तिथे तू काळजी करतेय. यश कुठे गेला बघ स्वतःच्या डोळ्याने. नेमकी यशचं काय चाललंय. बाबांची गुन्हेगार असणाऱ्या कावेरीवर प्रेम करतोय तुझा लेक यश. यश म्हणतो, यामिदी इथे काय घडलंय तुला माहितीये का. अमृताने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पूर्ण माझ्या रूमला आग लावली होती. कावेरी जर नसती आली तर मी आज जिवंत नसतो. कावेरी म्हणते, हो स्वतः ऐकलंय. अमृताने यांना जाळले आणि म्हणूनच यांना वाचवण्यासाठी इथे आले. यमुना म्हणते, लगेच कॉल करते. अमृता घरीच आहे. यमुनाने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि मस्तपैकी अमृता तिच्या बेडवर बसून कॉफी पित असते. आता सगळ्यांना कळतं की अमृता ही घरीच आहे. अमृतामध्ये 1 सेकंद जरी उशीर झाला असता तर पकडले गेले असते. ह्या दोघी तिथे काय करताय. अमृताला आता टेन्शन आलेलं असतं. मा म्हणते, यश आत्ताच्या आत्ता घरी चल, एक महत्वाची सही करायची आहे तुला. एवढं सगळं घडलेलं असतं तरी कुणाचाच काही विश्वास नसतो यशवर आणि अमृता सगळं काही करून निर्दोष सुटलेली असते. मग आता घरी येते आणि अमृताला डायरेक्ट विचारते, यशचं अपहरण केलं होतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. अमृता, नाही मा, हे लोक खोटं बोलताय. नाही ते आरोप करताय. यांना विचार, काही पुरावा आहे का माझ्या विरोधात. यश म्हणतो, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि माची जिरवायची म्हणून माचाही बदला घेण्यासाठी या घरात आलीये हे स्पष्टपणे मला सांगितलं आणि आता खोटं बोलती अमृता. अमृता नाटक करते आणि लगेच तिला अटॅक आलाय अस्थमाचा असं दाखवते आणि दम लागलाय. इतकी काय नाटक करत असते की सगळे काही घाबरतात. काय झालंय अमृताला, काय झालंय अमृताला. सगळं काही प्रकरण जिरवायचा प्रयत्न करत असते ही अमृता. विद्या म्हणते, नाटकं चालले हे अमृताचे. यशही म्हणतो, मा सगळे काही नाटकं करते, याच्यावर विश्वास ठेवू नकोस. यश म्हणतो, मी सही करणार नाहीये मा आणि कावेरीची साथही कधी सोडणार नाही. यशने ते पेपर फाडलेले असतात आणि कावेरीचा हात घट्ट हातात धरलेला असतो. मा म्हणते, आतापर्यंत खोटं बोलत राहिला आणि मला फसवत राहिलात यश. मा आता काय एक ऐकून घ्यायला तयार नसते आणि यशला एकही शब्द बोलू देत नाही. मा म्हणते, यश तुला घराच्या बाहेर काढणार नाही, मी तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढते. मित्रांनो, हा भाग इथे संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. माने अगदी धक्का मारून कावेरीला घराच्या बाहेर काढलेलं असतं. यश जातो आणि कावेरीला सावरतो. कावेरी म्हणते, मी कुठेच जाणार नाही, मी सून या घरची आणि यशची बायको आहे. मा म्हणते, सून आहे ना या घरची. हो, मी कायद्याने सून आहे म्हणून पेपर दाखवते माला. मा म्हणते, चल तुझं स्वागत करते. तू लक्ष्मी तर मी आता कडक लक्ष्मी. माने आता पदर खोसलेला असतो आणि कावेरीचं स्वागत मोठ्या याच्यात करते, कारण मी आता कडक लक्ष्मी होणार आहे हे लक्षात ठेव कावेरी. कावेरी घरात आल्यावर मा तिला त्रास देणार, टॉर्चर करणार आणि ती या घरातून जाण्यासाठी तिला मजबूर करणार. सगळ्यावर मात करून कावेरी तिथेच राहणार का हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.